नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण खूपच चविष्ट अशी अळूची भाजी म्हणजेच अळूचं चमचमीत असं पारंपरिक पद्धतीचं फतफतं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण अळूची 5 ते 6 पाणी घेतलेले स्वच्छ धुवून त्यावरती अळूच्या पानांचे देठ ठेवलेले आहेत सोलून आणि असा रोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्ये कट करून दोन्ही साईड एकत्र एका हातामध्ये घेऊन बारीक असं कापून घ्यायचं आहे। अळूची पाने आपण कापून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। अशाच पद्धतीने आपण सर्व अळूची पाने कापून घ्यायची आहेत। आता आपण एका कढईमध्ये कापलेली अळूची पाने घ्यायची आहेत। त्यानंतर या कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे। इथे आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये मीठ टाकलेलं आहे ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण 10 मिनिटं उकळी येण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे। तर इथे 10 मिनिटं झालेली आहे। झाकण उघडून बघूया। मस्त अशी उकळी आलेली आहे। चमच्याने थोडं आपण फिरवून घेऊया। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। अर्धा चमचा गोडा मसाला टाकलेला आहे। गोडा मसाल्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। आता आपण यामध्ये 5 ते 6 कोकम घालूया आणि आता आपण इथे चमच्याने गरगरवून घ्यायचं आहे फतफतं, म्हणजेच चमच्याने आपण थोडं थोडं मॅश करून घ्यायचं आहे। आता आपण यामधलं पाणी थोडं आटवून घ्यायचं आहे। त्यासाठी 10 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊया। ते आता आपण उकळलेले चणे घालायचे आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता, चण्याची डाळ पण घालू शकता। तुम्हाला आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आपण फतफत्यामध्ये चणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे आपण फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी इथे आपण एक टोप घेतलेला आहे। त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये ठेचलेले 4 ते 5 लसूण घालायचे। आता आपल्या लसूणचा पण रंग बदललेला आहे। आता यामध्ये फतफतं घालायचं आहे आणि पळीने मिक्स करून घ्यायचं आहे।
परत आपण 10 मिनिटासाठी फतफदं शिजवून घेऊया. आणि इथे आपलं फतफदं तयार झालेलं आहे. फतफदं थोडं पातळच ठेवायचं आहे, खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि इथे आपण फतफदं एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे आपण नाचणीची भाकरी पण घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा फतफदं करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.